मिस्टर देवदत्त धानोरकरांची इनोसेंट सेक्रेटरी नीमा रजत बरोबर करत फिरतीये। नीमा आणि रजत बरोबर? हो। तारा, या आधी तुला किती वेळा पाहिलं, तुझ्याशी बोललोय, तुझ्या समोर बसतोय, पण आज तू वेगळीच दिसतेस। जणू मी तुला ओळखतच नाही किंवा आता ओळखायला लागलोय। आपली नवी ओळख। नवी ओळख? भाई रडू नका ना। पोरी तुझा हा बाप थकलाय ग आता। आता अश्रू नाही थांबवताय। जाऊ दे, काही बोलू नकोस। जाऊ दे। तुला माझ्याजवळ झोपायचं आहे ना? झोप। हे बघ बघ, मी म्हटलं ना तुला, तू स्वतःला त्रास करून घेतेस। त्याचा खरंच मला खूप त्रास होतो बाळा। शांत रहा। I'm sorry, भाई। ओके ओके। I'm extremely sorry. हा उपाय बरा आहे। बोलणं टाळायचं असलं की डोळे मिटून पडून राहायचं। समोरचा नाईलाजाने गप्प होतो, जसा मी आत्ता झालोय। पण तुझ्याशी नाही तर देवदत्तशी मला या विषयी बोलायलाच हवा, नाहीतर ही कोंडी सुटणार नाही। आणि बेटा, तुझ्या या बापाने खरंच डोळे मिटले तरी त्याला चैन पडायचं नाही। तो तळमळत राहील, तळमळत राहील। नीमाताई, हो नीमाताई, मी काय विचारतोय तुम्हाला? आता मी तुम्हाला काय विचारतोय हे परत मलाच विचारू नका, ठीक आहे? काल तुम्ही त्या रजतशी गप्पा मारत बसला होता। तुम्हाला कसं कळलं सर? ते महत्वाचं नाहीये, ते माझं सिक्रेट आहे। अगं पण तुझं सिक्रेट त्या प्रशांत बरोबर आहे ना? ते वेगळं सिक्रेट सर। तुला लाज कशी वाटत नाही का असं बोलायला? हे सिक्रेट वेगळं, ते सिक्रेट वेगळं। तसं नाही सर। मग कसं आहे? ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत। काल त्या रजतशी अर्धा तास गप्पा मारत बसली होतीस आणि आता मला सांगतेस की मी तुम्हाला आता हे सांगू शकत नाही म्हणून? सर, माझं ना इकडे आड तिकडे विहीर अशी गत झालीये। नीमा, प्लीज मला कळेल अशा भाषेत बोलत जा, ठीक आहे? काय? हो ना सर, म्हणजे नाही सर। नीमा, काय बोलतेस तू? मी ना थोडेच दिवस रजतशी बोलेन, त्याच्यानंतर हवं तर त्याचं तोंड देखील बघणार नाही। ठीक आहे,
हे सगळं प्रशांतला माहितीये? तुम्हाला माहितीये हे सुद्धा त्याला कळून देऊ नका. बापरे, म्हणजे हे सगळं त्याच्या अपरोक्ष चाललंय? अपरोक्ष? अपरोक्ष कुठच्या गावाचं नाव आहे सर? नीमा, तू प्लीज इकडनं चालते. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. अगं जा सांगतोय ना. सर अशी बोलण्यात काही अर्थ नाही. ओ सर. काय रे प्रशांत, काल देवदत्त का भडकला होता नीमावर एवढा? काय झालं का होतं? का तुला नाही कळलं? नाही. नीमा रजतशी बोलत होती म्हणून देवदत्त भडकला होता? शी, ह्याचं डोकं पिकअप ठीक आहे ना? हा रजतला काय समजतो काय? रस्त्यावरचा मवाली वाटला की काय त्याला? प्रशांत, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते? रजत माझा बालमित्र आहे आणि देवदत्तची असिस्टंट त्याच्याशी गप्पा मारत होती म्हणून देवदत्त भडकला होता. हे बघ, तसं नाहीये. तसंच आहे. तसं नाहीये. तू प्लीज माझी समजूत काढू नको. मी तुझी समजूत काढत नाहीये. मी तुला सावध करतोय. सावध? हो. कोणापासून? रजत पासून, त्याच्या मैत्रीपासून. एक मिनिट प्रशांत, तू माझा कितीही जवळचा मित्र असलास ना तरी रजत माझा बालमित्र आहे. त्यामुळे त्याच्या मैत्रीपासून सावध करायची मला गरज नाहीये. अपर्णा, पण तू माझं ऐकून तरी घे. नाही, मी रजतच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. रजत माझा बालमित्र आहे. आणि प्रशांत, तू मला समजवण्यापेक्षा देवदत्ताला समजाव. त्याला सांग छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करत बसू नकोस. काय समजतो काय तो स्वतःला? रजत माझा बालमित्र आहे आणि देवदत्त कोणीही नाही. हे बघ, देवदत्त आदित्यचा बाप आहे. मग त्याने त्यापुरतं पाहावं. हे बघ, देवदत्त तुझा कुणीतरी लागतो म्हणूनच तो आदित्यचा बाप आहे, हे तू विसरू नकोस अपर्णा. अरे पुष्कर, मला कधीच तुझ्याशी बोलायचं होतं. त्या दिवशी तू घरी येऊन गेलास ना? हो, म्हणजे पालेराव काका म्हणाले की ताराची तब्येत बरी नाहीये. तू तपासलंस ना तिला? हो, म्हणजे कशी वाटली तारा? सॉरी, कशी वाटली तिची तब्येत असं मला विचारायचंय. ओके. काय ती आपणहून काहीच बोलत नाही ना? ती मोकळेपणाने काहीच बोलत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं तिला कुठेतरी घेऊन जायला हवं. हा, बाहेर कुठेतरी घेऊन जायला हवं तिला, पण कोण घेऊन जाणार? म्हणजे अपर्णा आणि देवदत्त, तुला तर परिस्थिती माहिती आहे. भाई, एक विचारू का? विचार. नाही, म्हणजे अपर्णा आणि देवदत्ताच्या रिलेशन मध्ये काहीच सुधारणा नाहीये. नाही कशी आहे ना? दोघं एकमेकांना सहन करतात, ही सुधारणाच म्हणायला हवी. दोघं एकमेकांना सहन करतायत? आय मीन, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे ते दोघं आज एकमेकांना सहन करतायत. दॅट्स अमेझिंग. दैवगती, दुसरं काय म्हणणार? दैवगती म्हणून सोडून द्यायचं? मग काय करायचं सांग. भाई, तुम्ही स्वतः असताना मी काय बोलू? मला वाटतं ताराला याच गोष्टीचा त्रास होत असावा.
खरंय. पुष्कर, तू एक अतिशय गुणी मुलगा आहेस. मला एक सांग की अपर्णा आणि देवदत्त यांनी आपणून तुझ्याशी काही विषय काढलाय कधी, किंवा तू त्यांना कधी काही विचारलं, बोललास, तुमचं काही बोलणं झालं, आठवतंय का? टेक युअर ओन टाइम. अगदी आत्ताच सांगितलं पाहिजे असं काही नाही आहे, पण आठवतच सांग. आणखीन एक रिक्वेस्ट आहे, अधूनमधून घरी येत जा, ताराशी बोलत जा. कसं आहे, तू आलास ना की तेवढाच वेगळा विषय निघेल, दुसरं काही नाही. काका, जस्ट आठवलं म्हणून सांगतो, पूर्वी सगळं काही छान होतं. शेवटी म्हणजे देवदत्ताने घर सोडून जायच्या आधी काही दिवस तो खूप चिडचिडा झाला होता. घरी जायला उत्सुक नसायचा आणि रजत सारखा त्याला काही ना काही समजवत असायचा. रजत? हो. रजतचा काय संबंध? त्यांनी समजवायचं काय कारण आहे? मला ते माहित नाहीये, पण बरेचदा रजत देवदत्ताच्या साईडवर जाऊन किंवा क्लबवर जाऊन त्याला भेटायचा. एनिथिंग सिरियस? नाही, नथिंग. ही बातमी मला नवीन आहे. पण आपण आता काय करू शकतो? काय करू शकतो? काहीतरी करायला तर हवंच. हे बघ पुष्कर, तू एक हुशार गुणी मुलगा आहेस. कसं आहे की तुला या घरातली सगळी परिस्थिती माहिती आहे. या घरातले सगळेच जण, म्हणजे मी काय, तारा काय, अपर्णा, देवदत्त, एका विचित्र परिस्थितीत अडकलेलो आहोत. त्या दोघांची मनस्थिती बरोबर नसते. आणि कसं आहे, ताराचंही आता लग्नाचं वय झालंय, त्याच्याकरता आम्ही आता स्थळ शोधतो. तेव्हा तू घरी आलास ना तर फार बरं होत जाईल. म्हणजे घरी आलास, ताराशी जरा मोकळेपणाने बोललास तर तेवढेच वेगळे विषय निघतील, ताराही मोकळेपणाने बोलू लागेल. दॅट्स ऑल, नथिंग एल्स. पण भाईसाहेब, खरं सांगू, तारा खूप चांगली मुलगी आहे. येस, ऑफकोर्स. आणि तिला खूप चांगला मुलगा मिळेल. आय मीन इट. थँक्यू. आहे खरं. मी येऊ भाईसाहेब? ओके. खरंच माझी पोर खूप हुशार आहे, गुणी आहे. तिला चांगला मुलगा मिळायला हवा. हॅलो. हा, रजत आहे का तिथे? नाहीये का? ओके, हरकत नाही. नाही, त्याला सांगा भाई सदाफांचा फोन येऊन गेला. तो आल्यावर मला फोन करायला सांगा. मला बोलायचं आहे त्याच्याशी. या, इट्स अर्जंट.
तर हे असं सगळं आहे भाई. म्हणजे देवदत्तला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्याला किडनॅप करून जे साध्य करता आलं नाही ते साध्य करण्याचा प्रयत्न करतोय हा लाखा. भाई त्याचा फक्त प्रयत्नच राहील, तो साध्य मात्र काहीच होणार नाही. अरे असं कसं म्हणतोस तू? त्यांनी आपल्या पार्टनर्सना फितवलं तर? तसं काही होणार नाही, त्यांना मी समजावतो. पण ह्या मागचं कारण वेगळंच आहे. काय काय टेन्शन आहे? आपल्या घरात जे चाललंय ना त्यामुळे देवचं साईटवर लक्ष नाही. यासाठी काहीतरी कर भाई तू. काहीतरी कर. भल्या नुसतं काहीतरी कर असं म्हणून कसं चालेल? काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी. आहे एक उपाय आहे. आपल्या म्हात्रेला सांग की त्याचं आणि देवदत्तचं बिनसलंय एवढी बातमी लाखाच्या कानावर जाऊ दे. लाखाला त्याचा विश्वास वाटू दे. मग पुढे काय करायचं ते मी बघतो. लाखा फोन उचलत नाही त्या. तुझ्याकडे दुसरा नंबर नाही का त्यांचा? नाही ना. पिकअप द फोन. कोण आहे? हॅलो. हा देवदत्त सर का? हा सर, मी अमोल पानसरे बोलतोय मंचरहून. मंचरून अभय पानसरे सर, मला तुम्हाला भेटायचं होतं. पण कुठल्या संदर्भात? सर माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, त्या संदर्भात तुम्हाला भेटायचं सर. प्लीज एकदा भेट झाली तर. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही कोणाच्या रेफरन्सने बोलताय? एक 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 मिनिट सर, माझ्याजवळ अमोल आहे, अमोल जवळ फोन देतो. एक मिनिट सर. हॅलो नमस्कार, मी अमोल पाटील. हा अमोल बोल रे. कसं आहेस? कसं चाललंय काम? काही नाही सर, पुण्यामध्ये एक साईट चालू आहे. गुड. सर अभय माझा खास मित्र आहे.
त्याच्याकडे एक सुपर प्रोजेक्ट आहे. फक्त तुम्ही अपॉइंटमेंट दिली असती तर. अपॉइंटमेंट? हो सर. अपॉइंटमेंटची तुला काय गरज आहे? तू सांग मला कधी येणार आहेस, मी वेळ काढतो. उद्या येतोय सर. उद्या? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मुंबईत आला की मला फोन कर. ओके सर, थँक्यू. ओके, बाय. अपॉइंटमेंट मिळाली? येस.